ये थोड़ा होगा एक नमस्कार, मी प्रवीण जोशी, राजस्थानी विप्र मंडळाच्या परशुराम जयंती महोत्सवाचा मी प्रकल्प प्रमुख होतो या वर्षीचा. त्या अनुषंगाने आम्ही आज सकाळपासून पहिले परशुरामांच्या मूर्तीचं पूजन केलं. त्याच्यासाठी आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून कॅप्टन दामले साहेब, मराठा परशुराम विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले साहेब लाभले होते. त्यांच्या बरोबर कराड साहेब होते, अशोक मखेरिये साहेब होते आणि अनिल मकरे, आणि राजू वैद्य साहेब, गायकवाड साहेब असे सर्व मान्यवर पण उपस्थित होते. त्यांच्या समवेत आम्ही पूजन केलं, आरती झाली. त्यानंतर आमचं ब्लड डोनेशनचं दत्ताजी भाले लॅब कडून ब्लड रक्तदान कार्यक्रम झाला आणि सिग्मा हॉस्पिटल तर्फे आरोग्य शिबिर पण झालंय. दोन्ही गोष्टी झाल्या आणि आता आम्ही संध्याकाळी परत प्रतिमेचं पूजन आणि नंतर सजीव देखावा, जन्म परशुराम भगवान परशुरामाच्या जन्माचा सजीव देखावा आणि त्यानंतर संध्याकाळी 6 वाजेपासून शोभायात्रा इथून निघून ती व्हाया सावरकर चौक, निराला बाजार, फुले चौक मधनं परशुराम स्तंभ औरंगपुरात तिथं तिची सांगता होईल. आणि समितीचे आमचे अध्यक्ष दामोदरजी कुलकर्णी, रत्न पारखे साहेब आणि मिलिंद दामोदर सर या कार्यक्रमाला उपस्थित होते. ते पण आमच्या राजस्थान प्रमंडळाचे अध्यक्ष आर.बी. शर्मा, संस्थापक अध्यक्ष आर.बी. शर्मा साहेब, नंतर सध्याचे अध्यक्ष विजय गोड, म्हणजे आमचे सगळे मान्यवर पण उपस्थित होते. आज आमच्या जे काही घटक समाज आहे त्यांचे सगळे अध्यक्ष आज उपस्थित होते. मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारित झालेला आहे. परिसर आहे, सातारा परिसर आहे. सकल ब्राह्मण संघटना इथं उपस्थित होते आणि सकल ब्राह्मण संघटनेच्या माध्यमातून पुढचे कार्यक्रम आता संध्याकाळी शोभायात्रा राहणार आहे. तसंच संध्याकाळी सजीव देखावा जो आहे परशुराम भगवानाचा तो इथं राम मंदिरात राहणार आहे. त्याच्यासाठी आमच्या आद्यगोर समाजाची सीएम शर्मा साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सर्व कार्य आमचं होणार आहे. आणि इथं महिला मंडळ वगैरे सर्व आमच्या उपस्थित होते. त्यांचं भजन आहे महिलांचं. अशी रूपरेषा आहे संध्याकाळची. आणि सर तुम्ही जे म्हणले की तर सिडको हे शहर वाढलंय, पण प्रत्येक भागातला प्रतिनिधी आमच्या या कार्यक्रमाला उपलब्ध होता, सकाळी पण आणि आता संध्याकाळी पण राहणार आहे. या निमित्तानं आपण आज देशवासियांना काय आवाहन करणार? परशुरामांचं एकच होतं, सकल हिंदूंनी एकत्र यावं, हिंदूंचं पुनरुत्थान करावं व्यवस्थित सगळं. परशुराम भगवान हे सगळ्यांचे आहे, हेच आम्ही सांगू. आम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावा, विष्णूंचा जन्मोत्सवाचा आनंदी साजरी करावा, एवढंच मी छत्रपती संभाजीनगर वासियांना सांगतो. मी राजस्थानी विप्र मंडळचा सचिव उमेश ओझा सगळ्यांना आवाहन करतो का या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये या, सहभागी व्हा आणि आनंद घ्या आणि आमच्या याच्यामध्ये सहभागी व्हा.
now and press the bell icon. Never miss an update.